नमस्कार मित्रांनो, आर-एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 2 महिन्यामध्ये जवळ-जवळ सर्वच विभागाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्याच्यामध्ये अगदी एम-पी-एस-सी पासून ते पोलीस पाटील भरतीपर्यंतच्या सर्व ज्या काही भरती प्रक्रिया आहेत, त्या पूर्ण पडणार आहेत. त्यामुळं या 2 महिन्यामध्ये या सर्व परीक्षांसाठी लागणारे जे काही चालू घडामोडी आहेत, त्या चालू घडामोडीसाठी आपण या ठिकाणी डेली सीरीज सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये दररोज आपल्याला 15 प्रश्न बघायचे आहेत. मित्रांनो, तलाठी भरती असू द्या, नगर परिषद भरती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या किंवा तुमच्या आरोग्य विभाग असू द्या. सध्या जी परीक्षा पुढे आहे ती म्हणजे न्यायालयाची भरती, त्यानंतर पोलीस पाटील भरती या सर्व भरती प्रक्रियेसाठी हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत. आता 12 महिन्यांचे म्हणजे जवळ-जवळ वर्षभराचे जे चालू घडामोडी आहेत, ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करायचे आहेत. परंतु आपण काय करणार आहे, की या एप्रिल महिन्यापासून पाठीमागे जात-जात असं आपण 12 महिन्यांचे व्हिडिओ कंप्लीट करणार आहे. म्हणजे आता आपल्याला एप्रिल महिन्याचे बघायचे आहेत. मग त्याच्यानंतर मार्च, मग त्याच्यानंतर फेब्रुवारी, मग जानेवारी असं करत-करत पाठीमागील 12 महिन्यांचे जे काही चालू घडामोडी आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. जेणेकरून तुमचे कमीत कमी या 6 महिन्यातले चालू घडामोडी तरी कव्हर झाले पाहिजेत. त्यामुळे जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील, त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. त्याचसोबत तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्स जवळ जे हाईपचं बटन आहे, ते हाईपचं बटन सुद्धा दाबायला विसरू नका. तर जास्त वेळ न लावता आपण या प्रश्नांना सुरू करूया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की दररोज आपल्याला 15 प्रश्न बघायचे आहेत. आता 15 प्रश्न इनफ आहेत, की तुम्हाला 20-25 प्रश्न पाहिजे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगू शकता. तर पहिला प्रश्न आहे, शासकीय महिला अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, नवी दिल्ली. काय आहे? नवी दिल्ली या ठिकाणी पहिले महिला शासकीय अधिकाऱ्यांचे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे, ते नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे. 2026 चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला? तर त्याचं उत्तर आहे कैलास सत्यार्थी. आता कैलास सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. ते कोणत्या वर्षीचं नोबेल पारितोषिक कैलास सत्यार्थी यांना मिळालेलं आहे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण मित्रांनो, जे मी प्रश्न इथे देणार आहे, त्या-त्या व्यक्तींवरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत आणि त्या-त्या व्यक्तीच्या भोवती किंवा त्या प्रश्नांच्या भोवतीचा जो अभ्यास आहे, तो तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे इथं जरी मी तुम्हाला 2026 चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला असेल, तर हा कितवा पुरस्कार आहे? त्यानंतर तो कुणाला मिळाला? तर कैलास सत्यार्थी यांना मिळाला. मग कैलास सत्यार्थी यांना अजून कोणतं पारितोषिक मिळालेलं आहे? तर नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. मग ते कोणत्या वर्षी मिळालेलं आहे? ते पारितोषिक त्यांना कोणत्या घटकासाठी मिळालेलं आहे? हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे इथं जो प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी चर्चा करायची आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, भारताच्या पहिल्या समलैंगिक खासदार कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर मेनका गुरुस्वामी. डॉक्टर मेनका गुरुस्वामी. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण? तर त्याचं उत्तर आहे कॅप्टन शुभांशु शुक्ला. हे कॅप्टन शुभांशु शुक्ला जे आहेत, ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? आता प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला दिनविशेषवरती एक तरी प्रश्न विचारला जातो. परंतु आपल्याला जे काही महत्त्वाचे दिनविशेष आहेत, तेच या ठिकाणी बघायचे आहेत, की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर कोणता दिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 7 एप्रिल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या दिवशी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेला 10 वर्षे पूर्ण झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार करून ठेवा. या योजनेवरती परीक्षेला प्रश्न येणार म्हणजे येणार ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बघा 1 एप्रिल 2026 म्हणजे 1 एप्रिल 2026 ला 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत. तर ही जी योजना आहे सुरू केव्हा झालेली आहे? अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न आला तर सांगता यायला पाहिजे, की 1 एप्रिल 2016 रोजी ही जी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आहे, ही सुरू झालेली होती आणि आता या महिन्यामध्ये 1 तारखेला या योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे तुम्हाला याच्यावरती प्रश्न येणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. जागतिक बौद्ध शांती परिषद 2026 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी जागतिक बौद्ध शांती परिषद 2026 चं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे.
पद्म पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण किती पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाले? आता इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे, की महाराष्ट्राला पद्मश्री पुरस्कार बघा, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार. आता पद्म पुरस्कारामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व माहिती असणं आवश्यक आहे. की पद्मश्री किती नंबरचा आहे? पद्म पुरस्कार पद्मविभूषण किती नंबरचा आहे? पद्मभूषण किती नंबरचा आहे? आणि मग महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले जे काही लोक म्हणजे पुरस्कार आहेत आणि त्या संबंधीचे जे लोक आहेत, ते लोक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि ते जे लोक आहेत ते कोणत्या-कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. कारण त्याच्यावरती ऑनलाईनला प्रश्न येतो किंवा जोड्या लावायला सुद्धा या ठिकाणी प्रश्न येतो. तर जे पद्म पुरस्कार मिळालेले आहेत 2026 मध्ये ते एकूण किती मिळालेले आहेत ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यानंतर बघा, याच पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला पद्मश्री पुरस्कार किती आलेले आहेत? तर बघा पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. तर यापैकी जे पद्मश्री पुरस्कार आहेत ते 11 पुरस्कार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले आहेत. त्यामुळे या 11 लोकांची नावं आणि ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे मोहन जोशी. 101व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी होते. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सुनेत्रा पवार. बघा, सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. साखर उत्पादनात खालीलपैकी कोणते राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. आता हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा का आहे? तर उत्तर प्रदेशला मागे टाकून पुन्हा एकदा महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावलेलं आहे आणि महाराष्ट्र ज्या बाबतीमध्ये अव्वल असतो त्या बाबतीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आता सरळ सेवेसाठी मित्रांनो हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचसोबत एम-पी-एस-सी कंबाईनची जी तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, की महाराष्ट्र राज्य सध्या साखर उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. आता बघा, सगळ्यात चर्चेचा विषय आहे, की इराण आणि अमेरिकेचं युद्ध. आता तात्पुरती युद्ध विराम या ठिकाणी जाहीर केलेला आहे. परंतु पहिल्यांदाच युद्धविराम जाहीर केल्यानंतर एकूण किती दिवस हे युद्ध चाललं होतं? किती दिवसानंतर अमेरिकेने इराणसोबतच्या युद्धाला पूर्णविराम देण्याची घोषणा केलेली आहे? तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे 39 दिवस म्हणजे तब्बल 39 दिवसानंतर पहिल्यांदाच अमेरिकेने या ठिकाणी युद्ध थांबवलेलं आहे. थोड्या वेळासाठी थांबवलं अशी जरी घोषणा केली असेल, तरी तब्बल 39 दिवस हे युद्ध सलग सुरू होतं आणि 39 दिवसानंतर कुठेतरी या युद्धाला पूर्णविराम मिळालेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या सरकारने लखपती बिटिया योजना सुरू केली? खालीलपैकी कोणत्या सरकारने लखपती बिटिया योजना सुरू केली? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली सरकारने लखपती बिटिया योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खालीलपैकी कोणत्या स्टेडियमवर खेळवला गेला? जो काही T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जी होती त्याच्यामध्ये भारत संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. तर तो जो सामना आहे तो कोणत्या स्टेडियमवरती खेळवला गेलेला होता? तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम अहमदाबाद. अहमदाबाद झालेला आहे. परंतु याचं जे उत्तर आहे ते अहमदाबाद असं आहे. लक्षात ठेवा. ह या ठिकाणी गायब झालेला आहे. तर अहमदाबाद हे याचं उत्तर आहे. आणि 15वा आणि शेवटचा प्रश्न आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे शरद पवार यांची मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे जे 15 प्रश्न आहेत, हे 15 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. धन्यवाद.